अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्या मंत्रिपदावर सध्या टांगती तलवार आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे। ज्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली आहे ते प्रकरण आहे 1995 सालचं म्हाडाच्या सदनिकांचं। EWS कोट्यामधून माणिकराव कोकाटे यांनी 2 सदनिका घेतल्याचा आरोप आहे आणि या सदनिका मिळवण्यासाठी त्यांनी उत्पन्नाची खोटी कागदपत्र दिल्याचा आरोप आहे। याच प्रकरणी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली। तब्बल 27 वर्षांनंतर माणिकराव कोकाटे दोषी सिद्ध झाले। प्रथम वर्ग न्यायालयाकडून त्यांना 2 वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली होती, पण माणिकराव कोकाटेंनी या शिक्षेला सत्र न्यायालयामध्ये आव्हान दिलं। आता जिल्हा सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम ठेवली आहे। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 2 वर्षांची शिक्षा झाली तर लोकप्रतिनिधींचं सदस्यत्व तात्काळ रद्द होतं। शिवाय पुढची 6 वर्ष त्यांना निवडणूकही लढवता येत नाही। कोकाटेंनी एका सदनिका प्रकरणामध्ये फसवणूक केलेली आहे। कोकाटेंना अटक झाली पाहिजे ना आमदारकी आणि मंत्रिपद गेलं म्हणजे आमदारकी आणि मंत्रिपद या दोन्हीचा राजीनामा इमिजिएट घेतला पाहिजे। इथं कोर्टाने निर्णय एका नेत्याच्या विरोधात दिलेला आहे आणि त्या नेत्याने सामान्य लोकांचा पैसा हा खाल्लेला आहे। त्यामुळे अध्यक्ष साहेब या बाबतीत काय करतात बघावं लागेल, पण आम्हा सगळ्यांना असं वाटतंय आजच्या आज त्यांचा राजीनामा हा घेतला गेला पाहिजे। माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणात अजित पवारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यांना माहिती दिली। फडणवीसांनी मात्र थेटपणे कोकाटेंची खाती कुणाकडे द्यायची असा प्रश्नच अजित पवार यांना केल्याचं समजतंय। ती पोलिसांकडे जाईल आणि त्याची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि त्याला संपूर्ण सहकार्य माणिकराव कोकाटे करतील। कोकाटेंच्या अटकेबाबतची माहिती पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना दिली जाईल। त्यानंतर कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपदाबाबत निर्णय होईल। पण 2 दिवसांपूर्वी फुटबॉलपटू मेसीच्या कार्यक्रमात वावरणारे माणिकराव कोकाटे शिक्षा झाल्याबरोबर लगेचच रुग्णालयात दाखल झाले, त्यामुळे चर्चाही सुरू झाल्या।